त्या कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मयुरी माझ्या ऑफिसला आली होती. तिला आधी व्यावसायिक पार्टनर बनवून घ्यायच्या उद्देशाने बोलवलं होतं आणि मग लाईफ पार्टनरच बनवलं. मला हे माहित नव्हतं की तो ऍक्टर आहे म्हणून. खरं म्हटलं तर त्याला रंगपंचमीची सुपारी द्यायला गेली होती. दिवाळी म्हटलं की मस्त एक चहाचा कप आणि अशी शंकरपाळी ठासून त्या याच्या चहाच्या कपात ओतायचं. शंकरपाळे मला प्रचंड आवडतात. मला मयुरी प्रचंड आवडते. म्हणजे ऑफिस मध्ये आम्ही कसा तुझा नवरा म्हणजे तो ऍक्च्युअली तसा नाहीये, ते कॅरेक्टर आहे. म्हणजे त्यांना असं रिअल वाटतं तो खरंच असा आहे का ग. त्यातल्या एका फॅननी मला शिवी घातली कोल्हापूर स्टाईल मध्ये. हा बघ तो डॅश डॅश डॅश. मला पहिले माहित नव्हतं की असे रिॲक्शन त्याला मिळतील कधी. आम्ही गेली 10-12 वर्ष मुलासाठीचे प्रयत्न करत होतो आणि त्यातला एक शेवटचा प्रयत्न आमचा फेल गेला होता. तिला साथ देऊ का मी जाऊन एक वेगळं चॅलेंजिंग माझ्या आयुष्यातलं माझ्या करिअरमधलं काहीतरी एक वेगळं कॅरेक्टर प्ले करायला मिळतंय हे करायला जाऊ. बायजा पात्राला पण बरीच कात्री लागली आहे सिनेमात, पण जेवढा काही राहिलंय तेवढा सुद्धा लोकांना प्रचंड आवडलेला आहे. पण त्याची कुठल्या पुरस्काराकरता किंवा कुठल्या सोहळ्यामध्ये दखलही घेतली गेली नाही. तिची किती साथ मिळाली या सगळ्या चढउतारांमध्ये त्यासाठी तिचं खरंच आज विशेष कौतुक आहे. मी मुंबईमध्ये जेव्हा स्ट्रगलला आलो होतो तेव्हा दादर टीटीला राहायचो. समोर सुलभमध्ये आंघोळ करायचो आणि ऑडिशनला वगैरे जायचो. ह्यासाठी सर्व पूर्णपणे तिची मला साथ आहे. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला. नमस्कार, मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आणि आज दिवाळी पाडवा आहे आणि याच निमित्ताने आम्ही एका गोड कपलला भेटणार आहोत. थंबनेलवरून कळलंच असेल, आज आम्ही राऊत कुटुंबियांकडे आलेलो आहोत. निखिल आणि मयुरी, तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. निखिल, आज आपण पाडव्याच्या निमित्ताने भेटतोय आणि मला असं वाटतं की यंदाची दिवाळी तुझ्यासाठी खूप खास आहे. तर ती का खास आहे इथूनच आपण सुरुवात करूया. हो, खऱ्या अर्थाने आमची दिवाळी खूप खास आहे. त्याचं कारण म्हणजे आमच्या घरी आमचा समर्थ आलाय, आमचा मुलगा जो अगदी 1.5 वर्षाचा आहे. गेल्या दिवाळीला पण तो पाडव्याला आमच्या सोबत होता, पण तो अगदी तान्हा होता, त्यामुळे त्याला काही कळत नव्हतं. पण आता तो त्याचं कळण्याचं वय, खेळण्याचं वय, म्हणून मग त्याच्यासाठी खास कपडे, खाणं गोडधोड, त्याच्यासाठी किल्ला बांधलाय, सजावट केली त्याच्यासाठी. त्यामुळे त्याच्याबरोबर ही दिवाळी खास आहे आणि आम्ही सगळे घरातले एन्जॉय करतोय. आणि दुसरं एक कारण म्हणजे ह्या दिवाळीला लागूनच माझा नवीन सिनेमा सुद्धा प्रदर्शित होतोय, अभंग तुकाराम. त्यामुळे ती सुद्धा एक विशेष बाब आहे. आणि आणखीन एक विशेष बाब म्हणजे माझ्या पुढच्या सिनेमाचं शूटिंग सुद्धा सध्या चालू आहे आणि दिवाळीला त्या निमित्ताने सुट्टी पण मिळाली आहे. आणि पाडवा आमच्या मिसेस बरोबर आम्ही सेलिब्रेट करतोय. असं सगळा तो छान योग जुळून आलाय. तो सगळी आमच्या स्वामींची कृपा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. स्वामींची कृपा आपल्यावरती आहेच. मयुरीताई, पाडव्याचा सण आहे. निखिलच्या खूप उत्तराने छान सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने, कारण की घर भरल्यासारखं वाटतं जेव्हा बाळ घरात येतं. आणि मला असं वाटतं की आजचा क्षण पाडव्याचा आहे. मला असं वाटतं की तुझ्याकडनं उत्तर मागण्यापेक्षा तुझ्याकडनं औक्षण मागूया. निखिलचं सुंदर औक्षण झालं पाहिजे आणि मग आपण खऱ्या अर्थानं तो पाडवा होईल आणि मग आपण मुलाखतीला औक्षण तर झालेलं आहे. आता गप्पांना सुरुवात करूया. निखिलचं तर उत्तर आम्हाला आवडलेलं आहे. त्याने खूप छान मुलाखतीची सुरुवात केली. मयुरीताई, तुझ्याकडे येईल. तुझ्यासाठी पाडवा किती महत्वाचा आहे हा अक्षर? माझ्यासाठी पाडवा हा खूप महत्वाचा म्हणण्यापेक्षा खूप आनंदाचा आहे. 10 वर्षानंतर समर्थ आला आहे. सो ही दिवाळी आमच्यासाठी खूप छान आहे, कारण की सासू सासरे आले आहेत, सगळेजण आले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे निखिलला वेळ आहे सध्या आणि मलाही सुट्टी आहे आणि मजा आहे सगळी. सो नक्कीच ही दिवाळी माझ्यासाठी खूप महत्वाची दिवाळी आहे. क्या बात आहे. निखिल,
जसं वहिनीने सांगितलं की प्रत्येक पाडवा हा महत्वाचा आहे, तुमची साथ महत्वाची आहे, यावेळेस समर्थ आहे. पण 10 वर्षांपूर्वी तुमचं लग्न झालं, पण पहिली भेट आठवते का? आता 10 वर्ष म्हणजे बऱ्यापैकी काळ गेलेला आहे, तरी पण पहिली भेट आठवते का? हो, आमचं लग्न 2014ला झालं. 2012ला आमची भेट झाली आणि भेट सुद्धा म्हणजे अविस्मरणीय अशी भेट आपण म्हणू शकतो. मुंबईत मी जसं पूर्ण वेळ अभिनय या क्षेत्रात काम करतो, त्याच्या जोडीला काही ना काहीतरी एक छोटा व्यवसाय असावा या उद्देशाने माझा आणखीन एक व्यवसाय सुद्धा होता, जो की इव्हेंट प्लॅनर आणि डेकोरेशन असा एक. तर त्याचं माझं दादरला ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये माझ्या व्यवसायाचं स्वरूप थोडंसं ब्रॉड करण्याकरता, वाढवण्याकरता आम्ही दुसऱ्या एका कंपनीला हायर करायचं ठरवलं होतं आणि त्या कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मयुरी माझ्या ऑफिसला आली होती. तर ही आमची पहिली भेट माझ्या ऑफिसवरची, ज्यात मयुरी मला दिसली आणि पाहता क्षणी आवडली. म्हणजे तिला आधी व्यावसायिक पार्टनर बनून घ्यायच्या उद्देशाने बोलवलं होतं, पण नंतर त्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि मग लाईफ पार्टनरच बनवलं. ऍक्च्युली आमच्या लग्नाला जेव्हा म्हणजे लग्नाचा जेव्हा कन्फर्म झालं, सो त्याच्या आधी मला माहित नव्हतं, जेव्हा मी ह्याला भेटली सो मला हे माहित नव्हतं की तो ऍक्टर आहे म्हणून. सो माझ्या एका फ्रेंडने सांगितलं की एक आपण जाऊया, आणि मी खरं म्हटलं तर त्याला रंगपंचमीची सुपारी द्यायला गेली होती. आणि मी त्याला म्हणजे कारण की मी इव्हेंट आणि वेडिंग सगळं मी करायची, सो मी त्याला सुपारी द्यायला गेली होती. आणि तिथे गेल्यानंतर तेव्हा मला कळालं की हा ऍक्टर आहे. त्याच्यानंतर मग मी त्याला गुगल केलं की कोण आहे तो. सो म्हणजे मला माहित नव्हतं की निखिल राऊत म्हणून ऍक्टर आहे म्हणून. सो माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं की अरे नाही चल तू आमच्याकडे ये, आपण सोबत इव्हेंट करूया म्हणून. क्या बात आहे. पण इव्हेंट सोबत करता करता एकमेकांशी सोबत करायच्या आयुष्यभर हे कधी ठरलं? भेटी वाढत गेल्या आणि जसजशा भेटी वाढत गेल्या त्याच्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज वगैरे असं काही केलं नाही. आणि अचानक एक दिवस असं वाटलं की आता आपल्या घरच्यांना सांगूयात आणि बार उडून देऊयात, असं ते घडलं. त्याच्यानंतर आवडलं आम्हाला. घरी त्याने सांगितलं, मी घरी सांगितलं आणि दे बोथ वर अग्रीड की हा ठीक आहे, ओके. क्या बात आहे. पण अभिनय क्षेत्र म्हटलं म्हणजे रादर कुठल्याही क्षेत्रामध्ये चढ उतार असतोच, पण कला क्षेत्रात थोडासा तो जास्त असतो, कारण की कला क्षेत्र हे अस्थिर आहे खूप. या क्षेत्रात वावरत असताना एक खंबीर पार्टनरची खूप गरज असते. मयुरी म्हणून तुला तिची किती साथ मिळाली या सगळ्या चढ उतारांमध्ये? आणि मयुरीला पण मला विचारायचं आहे की नवऱ्याची कशी कशी साथ दिली कुठल्या कुठल्या टप्प्यांवर दोघांसाठी? त्यासाठी तिचं खरंच आज विशेष कौतुक आहे. कारण अभिनेत्याबरोबर जगणं हे खूप, क्रिएटिव्ह फील्ड मधल्या माणसाबरोबर जगणं, आयुष्य काढणं हे खूप अवघड आहे. मीच काय अनेक उदाहरणं आपल्याकडे देता येतील, पण तिचं विशेष कौतुक याचसाठी आहे कारण त्या क्रिएटिव्ह माणसाच्या डोक्यात चालणाऱ्या गोष्टी, त्याच्या आयुष्यात होत जाणारे बदल, भावनिक बदल, शारीरिक बदल, मानसिक बदल, कधी कधी वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून काही कामं नाकारतो सुद्धा मी, कारण मनाच्या विरुद्ध काम करणं पटत नाही. पॅशन जेव्हा प्रोफेशन मध्ये कन्वर्ट होतं, काही कामं ही तुम्हाला करावी लागतातच उपजीविकेसाठी, पण तरी सुद्धा अशी काही कामं असतात की जी सोडावी लागतात. मग तेव्हाचं अर्थार्जन किंवा तेव्हा घर कसं सांभाळायचं, तर ह्याचं सगळं क्रेडिट तिला जातं. आणि तो सपोर्ट आहे, तिची साथ आहे. म्हणूनच मी मुंबईमध्ये जेव्हा स्ट्रगलला आलो होतो तेव्हा दादर टीटीला राहायचो, झोपायचो दादर टीटीवर, समोर सुलभमध्ये आंघोळ करायचो आणि ऑडिशनला वगैरे जायचो. तो दिवस आणि आज मुंबईत आमची स्वतःची घरं आहेत, हा दिवस, तर हे माझ्या एकट्याच्याने शक्य नव्हतं. ह्यासाठी सर्व पूर्णपणे तिची मला साथ आहे. क्या बात आहे. मी मयुरीकडे येईनच, पण तुला थोडंच मला पुढे वाढवायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा प्रसंग असतो ना की असं काहीतरी एक वेळ असते की त्या क्षणी ती व्यक्ती उभं राहणं फार गरजेचं असतं. किंवा अरे
आज मयुरी होती म्हणून हे घडलं. अशा खूप घटना असतील, पण अशी कुठली एक गोष्ट आहे तुझ्या आयुष्यात की तुला चटकन आठवते की नाही यार, हे या प्रसंगाला मयुरी होती म्हणून मी तिकडनं बाहेर पडू शकलो? असा बाहेर पडू शकलो अशा अर्थाचा नाहीये किंवा प्रसंग, सोबत पण एक राहिली. अविस्मरणीय असा एक प्रसंग आहे की तुम्ही आता माझ्या घरी आलात. माझ्या घरी तुम्ही एक फोटो पाहू शकाल. स्वामींचा मी खूप मोठा भक्त आहे आणि एक चित्र आहे माझ्या घरी. माझ्या मित्रांनी ते चित्र काढलेलं आहे. योगेश खरवलीकर पुण्याचा चित्रकार आहे. आणि त्या दरम्यान झालं असं की माझी फार इच्छा होती की आमच्या घरामध्ये स्वामींचं चित्र असावं. आणि मयुरी मूळची नाशिकची, ती साई भक्त, मी स्वामी भक्त. आणि काही दिवस मला माझ्या स्वप्नामध्ये स्वामी एका वटवृक्षाच्या समोर उभे आहेत आणि खाली साईबाबा बसलेत, असं चित्र माझ्या डोळ्यासमोर सतत येत होतं. आणि एक 8-10 दिवस ते चित्र येत होतं. प्रवासात, इकडे तिकडे, झोपेत, कुठेही मला ते तसं दिसायला लागलं. ते हॉन्ट व्हायला लागलं अक्षरशः. आणि मग मी हे माझ्या मित्राला बोलून दाखवलं. तो म्हणाला की मी चित्र काढतो, तयार करतो मी. त्यांनी पण वेळ घेतला. त्यांनी खूप छान त्याच्यावरती काम केलं. शिर्डी अक्कलकोटची माती अक्षरशः त्या चित्रात सुद्धा वापरली. खूप छान पद्धतीने ते चित्र त्यांनी साकारलं. आता तो सुद्धा व्यावसायिक चित्रकार असल्यामुळे, मित्र जरी असला तरी त्याला सुद्धा आर्थिक अडचण जेव्हा आली तेव्हा त्यांनी मला म्हणाले, तुझं चित्र पूर्ण आहे, तू मला अमाऊंट ट्रान्सफर कर आणि चित्र आपलं तू घेऊन जा कधी. म्हटलं नाही, मी त्याची प्रॉपर प्रतिष्ठापना करेल, त्याची सगळी पूजा अर्चा करूनच मी चित्र त्याची फ्रेम बनवेन आणि घरी लावेल. पण तुला मी आता गरज आहे तर मी काहीतरी करून ॲडजस्ट करून पैसे पाठवतो. आणि स्ट्रगलचा काळ होता माझा. स्ट्रगलचा काळ इन द सेन्स, मुंबईत मी एकटाच राहत होतो, मयुरी दुसरीकडे राहत होती. आमची ओळख झाली होती, आमच्या भेटी वाढल्या होत्या, हक्कानी काही गोष्ट शेअर करू शकू इथपर्यंत आमचं नातं होतं. तर त्यावेळेस झालं असं की माझ्या सिरियलचा चेक, आमच्याकडे सिरियलची तीच बोंबाबोंबे, 3-3 महिने चेक मिळत नाही, 6-6 महिने चेक मिळत नाही. तो सिरियलचा चेक येणं, आपलेच कामाचे पैसे मिळायला खूप वेळ लावतात आमच्या क्षेत्रामध्ये. या थ्रू गेलं तरी मला काही फरक पडत नाही. पण तो चेक मिळायला वेळ लागत होता. आणि माझा मुंबईतला खर्च भागवणं पण सगळं असतंच ना. तर आता ह्याला कसे मी पैसे ट्रान्सफर करू, काय करू, काही कळायला मार्ग नव्हता. मग मी मयुरीला म्हटलं की अगं असं असं आहे, तर काय करू शकतो आपण. तर मयुरी म्हणली मी ट्रान्सफर करते. पण नको म्हटलं. मग काय करूयात. आम्ही दोघेही एकमेकांना भेटलो आणि एकमेकांना भेटल्यानंतर बोलत असताना माझ्या मोबाईलवरती एका मोठ्या अमाऊंटचा मेसेज आला मला. SBI बँकेचा मोठ्या अमाऊंटचा मेसेज आला. आम्ही दोघे एकत्र होतो आणि आम्ही दोघे चाट पडलो की अरे हे कसं काय, आत्ता तुला पैशांची गरज आहे, आम्ही दोघं भेटलो, स्वामींचं चित्र माझ्या घरी लावायचं आहे आणि तो मोबाईल मधला मेसेज पाहतो तर त्याच्यावरती 55,000 रुपये ट्रान्सफर झालेले होते. आणि मी म्हटलं, मी पटकन बँकेत गेलो, ते पैसे कॅश केले. म्हटलं चुकून काही कोणाचे आले असतील. मग मी ते कॅश करून हिच्या अकाउंटला टाकले. हिच्या अकाउंटवरून मी माझ्या मित्राला ट्रान्सफर केले. असं सगळं ते घडलं. आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर मला एक फोन आला की सर, आपण एका इव्हेंट संदर्भात बोललो होतो, तुम्ही तिथे गेस्ट म्हणून येणार आहात, त्याचा मी तुम्हाला ॲडव्हान्स पाठवलाय, तो तुम्हाला जमा झाला का. क्या बात आहे, क्या बात आहे. पैसे माझेच होते, पण स्वामींना माझ्या घरी यायचं होतं. तो चित्रकार आहे, त्याचं सुद्धा स्वामींना बघायचं होतं. ते त्याचे पैसे पण त्याला मिळवून दिले स्वामींनी, माझे पैसे पण मला मिळवून दिले स्वामींनी, आणि मयुरी मला मिळवून दिली स्वामींनी. म्हणजे तिचा बायगुण म्हणा किंवा स्वामींची इच्छा म्हणा, आम्ही एकत्र भेटलो. क्या बात आहे. मला असं वाटतं ते चित्र खूप सुंदर आहे, आपण आपल्या प्रेक्षकांना ते दाखवूच. पण मयुरी, या बोलण्यातनं एक निष्कर्ष आहे, ते म्हणजे हे सगळं जुळून यायला हवं. तर तुझ्या अनुषंगाने हे सगळं कसं जुळून आलं. आणि मी जसं मगाशी म्हटलं की ही साथ फार महत्वाची असते एका कलाकारासोबत, आणि ते चढउतार बायको, अर्धांगी म्हणून, मामांगी म्हणून तू सुद्धा खूप जवळनं बघितलं. तर मला तुझ्याशी बोलायला आवडेल याविषयी. जे आर्टिस्ट लोक असतात ते खूप क्रिएटिव्ह माइंडेड असतात. सो
एक्सेंट्रिक downs- म्हटलीस तरी चालेल. तसंच म्हणा. आणि ते खूप शॉर्ट टेम्पर होतात. म्हणजे कधी कधी मी त्याला एखादी गोष्ट सांगत असेल तर त्याचं कधी भलतंच चालू असतं की काही हे म्हणजे अरे तुला सांगितलं मी तुला कळतंय का, हो हो हो, पण नंतर त्याच्या लक्षात नसतं बिकॉज तो ऑलरेडी त्या वेगळ्या ह्याच्यात चालू असतं त्याचं. सो हां, कधी कधी मला येतो, राग येतो, पण समटाईम की हां नाही, ते क्रिएटिव्ह असतात, त्यांचं सतत काही ना काय चालू असतं आणि आमच्यापेक्षा त्यांचं काम खूप अवघड असतं. म्हणजे मी पण शूटिंग बघितली आहे तर नक्कीच ते खूप हार्डवर्क करतात कम्पेअर टू अस. तर हां, ते क्रिएटिव्ह असल्यामुळे थोडं अप अँड डाऊन असतं. जुळवून घ्यावं लागतं. हां, पण ठीक आहे. अगदी. म्हणजे आय एम पण हॅपी विथ जसं मी हिम. मगाशी त्याला म्हटलं की काही प्रसंग असतात जिथे आपण एकमेकांसोबत उभे राहतो. अर्थात नाही, तू तसं म्हटलं तर हा नेहमी असतो. कधीतरी मी तरी ऑफिसमुळे किंवा कधी काय, पण तो त्याचं शूटिंग मधलं काम काढून म्हणजे तो रात्री 12 वाजता जरी आला तरी तो रात्री 1-2 पर्यंत त्याची घरातली कामं करणार. म्हणजे नॉट घरातली कामं, पण कधी कधी असं असं की समर्थ आहे आता घरामध्ये किंवा त्याचं खेळणं वगैरे इकडे पडलंय, पण मी थकलेली असते, सो मी नाही केलं तर तो करणार की नाही, मी आहे, मी सगळं करतो, तू थांब म्हणून. नाही, घरातली किंवा घरातली मदतच का असं असेना, नाही, पण बाहेरचं इन पण जनरल. त्याचं खूप असतं. म्हणजे माझ्यापेक्षा नक्कीच तो जास्त क्या मला बात आहे. सपोर्ट की तो जास्त आहे. क्या बात. पण आज खूप म्हणजे आज काय म्हणतात प्रेमापासून ते हा लग्नापर्यंतचा प्रवास खूप पुढे आलाय. पण आज मयुरीविषयी काय सांगावं असं वाटतं? कशी आहे मयुरी, कशी आहे? हा. कशी वाटते तुला मयुरी? म्हणजे मी मगाशी विषय जो झाला माझ्या ऑफिसमधली जी भेटलेली दिसलेली मयुरी हा. आणि आत्ताची मयुरी याच्यात खूप तफावत आहे. बदल आहेत आणि बदल आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. घटक आहे. आणि तो चांगल्यासाठी झाला बदल तर तो स्वीकार आपण करू शकतो. जो तिच्यात खूप चांगले बदल घडत गेले, एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, तिच्यातला वेळोवेळी घडणारा बदल मी अनुभवलाय. त्यामुळे ते मला फार तिचं आवडतं. कारण स्पेशली बायको म्हणून पेक्षाही आई म्हणून तिच्यातला झालेला जो बदल आहे तो मला खूप तिच्याबद्दल आवडतो. कारण खूप मनापासून आणि खूप प्रेमाने ती सगळं समर्थचं करते, त्याची काळजी घेते आणि छान एक आता थोडा मी बाजूला झालोय, आता समर्थ प्रायोरिटी आहे, पण ती असावीच त्यात हे काही क्या बात आहे. मयुरी, सेम प्रश्न तुला आहे की कसा आहे तुझा निखिल? मी त्याला नेहमी सांगते की ठीक आहे, माणसाचं दॅट एज इज ओनली नंबर्स. सो एज वाढले की त्याच्यामध्ये तुम्ही हे नाही झालं पाहिजे, पण त्याच्यामध्ये अजून पण ते लहान बाळ असतं आणि जे मला खूप आवडतं आणि समर्थालाही आवडतं ते की आल्यानंतर त्याची मस्ती असते, त्याची छान छान गाणी असतात, तर ते हे मला खूप आवडतं. आणि एक त्याचं खूप चांगलं आहे की ॲज पर सिच्युएशन ना तो नेहमी मला हँडल करत असतो. कधी कधी मी डाऊन होते, सो त्यावेळेस तो मला खूप हँडल करतो. आणि इथे मी सांगते त्याच्याकडे खूप चांगली कला आहे. तो खूप उत्तम सगळ्यांना आहे ना, काय देतो रे तू, सल्ला खूप चांगला देतो तो. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम असेल त्याच्याकडे, अरे निखा असं असं झालंय, मग तो व्यवस्थित सांगतो, असं नाही करायचं असतं, असं करायचं असतं, हे करायचं असतं, किंवा ह्या गोष्टी तू अशा कर. सो तो सल्ला खूप चांगला देतो. आणि खऱ्या मला अर्थाने असं पाठीशी उभा राहतो. हा म्हणजे I guess लोकांना त्याचे कलिक पण फुकटचे सल्ले असतील, नको असतात. त्याचे कलिक पण आहे, तेही सांगते की निखिल सल्ला खूप छान देतो आणि छान बोलतो तो माझ्यापेक्षा जास्त, ऑब्विस आहे. नाही, पण मी ना तो खूप या छान निमित्ताने सल्ला माझे देतो या तो. क्षेत्रातले मित्र फार कमी आहेत. म्हणजे मित्र म्हणवण्यासारखे फार कमी आहेत अगदी. कलिग आणि मित्र हा वेगवेगळे असतात. सो कलिग अनेक आहेत, छान सगळ्यांशी ओळख असते, मित्र फार कमी असतात. तशी माझी हक्काची मित्र मैत्रीण सगळं काही असेल तर ती मयुरी आहे. क्या बात आहे, हो, क्या ते बात आहे. एक आहे. कारण काहीही शेअरिंग असलो, मग कुठलाही विषय असो, माझ्या कामातला विषय असो, सामाजिक जीवनातला काही विषय असो, तिच्या क्षेत्रातला काही विषय असो, आमच्या घरातला काही विषय असो, हा सगळा आम्ही डिस्कस करतो एकमेकांशी. त्याला काळ वेळ काही नाही. जरी ती बिझी असली, मी बिझी असलो, तरी सुद्धा आम्ही छान ते एकमेकांबरोबर शेअर करतो
आणि त्यातच ती सहजीवनाची खरी मजा आहे. हो, आम्ही तासनतास गप्पा मारतो आणि कोणताही विषय असो, पण आमचं खूप बोलणं असतं. आणि अजून एक, ही इज वेल ऑर्गनायझर. सो त्याला प्रत्येक गोष्ट अशी तिथल्या तिथे हवी असते. सो त्या गोष्टीत एक त्याचं असतं फक्त. तिला जमत नाही पण हो, त्याच्याने होतात कधी कधी. पण मला असं वाटतं की हा संवाद एकानी He is well पसारा organizer. करावं आणि एकाने दुसऱ्याने खरं आवरावं. आहे. आणि मला असं वाटतं की मयुरी म्हटली ते सगळ्यात एक महत्वाचं वाक्य की आम्ही तासनतास बोलू शकतो. मला असं वाटतं हे बोलणं फार महत्वाचं आहे, कारण की हो. नात्यांमध्ये संवाद महत्वाचा आहे. तो संवाद संपला आम्ही की खूप बोलतो, खूप भांडतो बोलतो. पण तेवढेच भांडतो पण त्याला काय. पण वादाचे विषय काय असतात मयुरी, मला खरं सांग. वादाचे विषय हेच. वेल ऑर्गनायझर. ग्लास इथे का, बाटली इथे का, हे असं का. नाही असं नाही, अगदी एवढं नाही, पण नाही म्हणजे माझं असं की नंतर करू, त्याचं नाही नाही कर आणि मग बस. आणि माझं असं की नाही, मी पहिले बसणार आणि मग करणार. सो ह्याच्यावरच असतं. रादर आमचे कधी असे भांडणं होत नाही कधी. पण सासूची कमतरता जाणवते की तोच भरून काढतो सगळी. हा सगळं काही. तिला पटलंय निखिल. मी माझी सासू कधी म्हणतात त्या, अगं हा ना ओरडतो ग. म्हटलं हा ठीक आहे, आवडतं कधी कधी. मी कधी कधी मुद्दामून करते. त्याचा अजून एक आहे गोष्ट, अजून एक त्याची एक गोष्ट आहे. बस पाडवा विषय नाही, एक गोष्ट त्याला आहे ना असं सांगितलं ना की तो मला एखादी गोष्ट सांगतो की अगं ही गोष्ट कर, तर समजा मी विसरले, तर त्याचं एक असतं की त्याला इयर्स खूप आवडतात. मग तो मला म्हणतो की अरे मी तुला बघ सांगितलं होतं, 147 वर्षांपूर्वी मी सांगितलं होतं, तू अजून हे काम नाही केलं. नेक्स्ट टाइम परत ते वर्ष चेंज होत असतात. सो कधी कधी मी पर्पजली करते आणि मग ते वर्ष त्याचे असतात. हा त्याचा खूप सरकॅझम असतो. डे टू डे रुटीन मध्ये. मी तुला मागच्या वर्षी सांगितलं होतं हे आणून ठेव असं वगैरे असते. खूप असतं. निखिल मला असं वाटतं की म्हणजे ही मजा घेत म्हणजे Actually. हसण्याचा भाग आहे, त्याच्यात फन एलिमेंट पण आहे. आणि हे हसतात सुद्धा, मी चिडलेलो असतो आणि हे सगळे हसतात. आम्ही तिघेही हसतो. आता समर्थ पण हसतो कधी कधी. पण खरं तर हीच तर म्हणजे आपण म्हणतो ना, हीच नात्यांची गंमत आहे खरं तर. निखिल, आज एक समाधानाची भावना अशी आहे की आजची मुलाखत तुझ्या घरात आहे. आणि आपल्या घरात असं येणं आणि हे खूप हे यातलं एक वेगळी मजा आहे. दिवाळीच्या निमित्ताने खूप सुंदर रोषणाई आहे घरात, आकर्षक घर सजवले तुम्ही घर दोघांचं आहे. पण या निमित्ताने तुझा स्ट्रगल आम्हाला माहिती आहे. मुंबईतल्या पहिल्या घराची आठवण तुला या पाडव्याच्या निमित्ताने सांगावीशी वाटेल का? कारण की तू जसं म्हणालास की दादर टीटीला येऊन राहिलेलो, आणि एका कलाकाराचं मुंबईत घर होणं हे खूप गरजेचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. तुझ्या डोक्यावरती एक निवारा आला, तो पहिला निवारा आणि त्याच्याविषयीची आठवण दोघांकडनं ऐकायला आवडेल. निवारा नव्हताच. म्हणजे मी माझ्या मित्राच्या गच्चीत राहायचो आणि दिवसभर तर बाहेर कामं शोधायला जाणं आणि त्याच्या गच्चीत राहायचो. आणि चाळीतलं घर, कॉमन टॉयलेट बाथरूम तिथेच आवरायचं. त्याच्या घराच्या बाहेर एक जागा असते की आपण जिथे शू रॅक किंवा हे ठेवतो, तिथे काही हे करून ठेवले होते त्यांनी, एक दिवाण टाईप असं केलं होतं आणि त्याच्यामध्ये काही सामान ठेवायला जागा. तिथे मला एक जागा त्यांनी दिली होती, त्याच्यात तुझी बॅग ठेवत जा बाबा. सो तिथपासून ते आज मुंबईत स्वामींच्या कृपेने स्वतःचं हक्काचं घर, डोक्यावर छप्पर. हा प्रवास खूप मोठा होता, खूप अवघड होता. कारण आमच्या क्षेत्रात आणि त्यातून मी मगाशी जसा उल्लेख केला की मनाला पटेल, आवडेल तीच कामं करणार. मला ज्या लोकांबरोबर काम करावंसं वाटेल, आवडेल त्याच लोकांबरोबर मी काम करणार. एक कम्फर्ट झोन असतो आपला, किंवा माहीत असतं की एक ट्युनिंग असतं, तर तशा स्वरूपाची कामं. ह्या सगळ्यामध्ये आर्थिक अडचणी आणि ह्या सगळ्या गोष्टी पार करत 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 इथपर्यंत येऊन पोहोचणं हे खूप मोठा टास्क होता. आणि मी पैशांपेक्षा जास्त त्या माझ्या कामाला जास्त महत्त्व देतो. 4 पैसे कमी आपण कमवू, पण आपलं नाव झालं पाहिजे, आपल्याला ते काम आवडलं पाहिजे. मग त्या कामाचं स्वरूप मला एखाद्या पुरस्काराच्या रूपात मिळो न मिळो, पण माझ्या प्रेक्षकांना माझं काम आवडलंय आणि 4 पैसे घरात आले, दॅट्स इट. एवढ्यातच मी समाधानी असतो.
मला थोडंसं अजून तुला विचारावंसं वाटतंय की पहिल्या घराचा जो प्रवास होता, म्हणजे तू प्रवास सांगितला, पण ती एक घर घेण्याच्या मागे खूप मोठी जर्नी असते ती. म्हणजे काय म्हणतात की पहिलं घर आमचं कांदिवलीत घेतलं आम्ही. आणि खरं म्हटलं तर आम्ही खूप घरं शोधली, कारण की आम्हाला आमच्या बजेटमध्ये पाहिजे होती आणि मुंबईत घरं खूप महाग असतात. सो आम्ही आमच्या बजेटमध्ये पहिले शोधत होतो, पण बजेटमध्ये नव्हती. मग नंतर म्हटलं की ठीक आहे, आपण कांदिवलीला बघू. सो नवरात्रीमध्येच एक घर आम्हाला आवडलं. सो नवरात्रीत अष्टमीला आम्ही गेलो. मी, मयुरी आणि माझी आई आम्ही जाऊन एका ठिकाणी घर बुक केलं. ते घर बुक केला त्यावेळेस मी त्या घराचा याचा चेक दिला. बुकिंग अमाऊंट जी असते त्याचा चेक दिला. बुकिंग अमाऊंट आम्ही दिली. आणि बाहेर आल्यानंतर ही मला विचारतीये जो डाऊन पेमेंट कारमध्ये असतो की निखिल तू चेक तर दिलाय, पैसे करू आपण. पैसे काहीच नव्हते, डीपी नव्हतं का, डाऊन पेमेंट नव्हतं. डाऊन पेमेंट फक्त बुकिंग अमाऊंट 21,000 51,000 असतात. सो ते आपण देतो की हा चला आम्ही आज बुक केलं, पण त्यांना विदिन अ वीक मध्ये तुम्हाला डाऊन पेमेंट द्यायचं असतं. काही आणि मग ते आपोआप काही गोष्टी कामं मिळत गेले. जसं आपण म्हणतो की एखादं घर तुम्हाला खूप काही देऊन जातं, तसंच त्या वास्तूचे पण तुम्हाला आशीर्वाद मिळत जातात. ती बुक केल्यानंतर सुद्धा मग ती अमाऊंट जुळवत गेलो, ते सगळं जमत गेलं. आणि होम लोन होणं किंवा ही खूप मोठी गोष्ट असते. देवाकृपेने झालं होम लोन आणि छान आता ते घर पण म्हणजे आमच्या दोघांच्या कष्टाचं घर. म्हणूनच मी म्हटलं ना, कारण की आपण पाडव्याच्या निमित्तानं भेटलोय आणि ती एक आठवण महत्वाचं असतं, कारण की घर हेच माणसाचं सगळ्यात महत्वाचं स्वप्न असतं की आपल्या हक्काचं छप्पर. ब्लेस्ड आणि वी आर हॅपी की एवढं छान घर आमचं झालं आहे. आणि कुठली लॉटरी नाही, काही नाही, कशातही आजपर्यंत मी तिथे नाव नोंदवलं नाही. माझ्या अभिनेता असल्याचा मी काही फायदा घेतला नाही, काही नाही. कष्टाने जे काही असेल क्या बात आहे, क्या बात आहे. भाजी भाकरी खाऊ आणि आपल्या कष्टाचं घेऊ, कर्ज करू, काही असे ना, पण ते फेडू सावकाश. क्या बात आहे. मयुरी, इतका काय म्हणतात, इतका जबाबदार साथीदार तुला मिळालाय. पण आज आपण दिवाळी सेलिब्रेट करतोय आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नानंतरचे सगळे सण फार महत्वाचे असतात. तुला लग्नानंतरची पहिली दिवाळी आठवतीये का? पहिला पाडवा आठवतोय का? पहिला पाडवा मला हे माहीत नव्हतं ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी, कारण की मी ऑफिसमुळे किंवा मी क्रूजवरती जॉबला होते. सो ते खूप सारं काही मला माहीत नव्हतं की काय सगळ्या रिच्युअल्स असतात आणि सगळं काही. सो पहिला पाडवा साडी घेतली होती ह्याने मला. पुण्याला आम्ही पाडवा केला होता, सासर पुण्याचा आहे. सो त्याला औक्षण केलं होतं मी छान, आणि आम्ही बाहेर पण गेलो होतो आणि गिफ्ट दिलं होतं. तू नाही दिलं मला, मी दिलं होतं. हो, छान पहिला पाडवा छान आमचा साजरी झाला होता. सगळे सासू सासरे नणंद असते तिकडे आम्ही सगळेजण बाहेर गेलो होतो. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपण महालक्ष्मीचं दर्शन घेतलं होतं. पुण्यावरून पहिल्या पाडव्याला आम्ही पाडवा आपली लक्ष्मीपूजन पाडवा असा सण साजरा करून घरच्या देवांचं महत्व आहे पहिलं, ते करून आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. आणि महालक्ष्मीच्या इथे मला मग तिथे साडी पण दिली होती त्यांनी. आणि त्यावेळेस देवीची साडी मला तिथे त्यांनी दिली होती गुरुजींनी. त्यावेळेस एक किस्सा मला आठवला की मी महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथे माझे काही फॅन्स जाताना दिसले, तर त्यातल्या एका फॅननी मला शिवी घातली कोल्हापूर स्टाईल मध्ये, हा बघ तो डॅश डॅश डॅश. आणि ही माझ्याकडे बघून असं का ती बाई तुला म्हणाली. मला पहिले माहित नव्हतं की असे रिॲक्शन त्याला मिळतील कधी, कारण ते सिरियल मध्ये मी नेगेटिव्ह कॅरेक्टर करत होतो. तू तिथे मी नावाची सिरियल होती त्यावेळेस, तर त्यात तू तिथे मी इथल्या माझ्या त्या आशिष नावाच्या भूमिकेला त्या शिव्या होत्या. हे मी तिला नंतर समजावून सांगितलं. ही थोडीशी शॉक झाली, अरे हे असे काय शिव्या घालून गेली तुला, तर ती पावती माझ्या कामाची हे तिला मी समजावून सांगितलं त्यावेळेस. तेव्हा त्याला खूप असायचं ते निगेटिव्ह कॅरेक्टर. पण मला विकीसाठी पण खूप शिव्या मिळाल्या. पण असं राग येतो तुला कधी की दोन्ही गोष्टी मला तुला विचारायच्या की नवरा आपला या क्षेत्रात आहे, एक तर मला असं वाटतं की त्याच्या वाट्याला खूपदा खलनायकाची भूमिका येते किंवा निगेटिव्ह रोल येतात. जेव्हा तू त्याला पडद्यावर बघते निगेटिव्ह रोल करताना, तेव्हा तुला काय वाटतं? मलाही खूप राग येतो. जेव्हा मी त्याचा लास्ट सीन मी बघितला होता, तू तिथे मीचा ना, येऊ कशी तशी मी नांदायला, नाही तू तिथे मीचा बघितला जेव्हा तू ते दूध पितो तेव्हा. ओके.
तेव्हा तर मला खूप वाईट वाटलं होतं बिकॉज त्याचा तेव्हा एक्झिट होती आणि तेव्हा तो दूध पितो आणि मंजिरी तुला विष देते. म्हणजे आता मला एक सेकंड मला खूप हे झालं. प्रिया आज आपल्यात नाहीये. प्रिया आणि माझा सीन होता, प्रिया मराठेचा आणि माझा तो सीन होता की ती एका दुधाच्या ग्लासात विष मिसळते आणि त्या आशिष कॅरेक्टरला पाजते आणि सत्यजित मुदोळकर म्हणजे चिन्मय मांडलेकर आणि तो त्याच्याशी बोलतो, शेवटचा संवाद तो आमचा तो तेव्हा मला वाईट वाटलं की बापरे बिचाराला किती किती त्रास. आणि हे अपोजिट तू स्वीटूचा कशीला तो खूप चुकीचा वागतो स्वीटू सोबत. आणि अजून एक होतं गौरी सोबत, विकी सोबत. तर त्याच्यामध्ये मोहन जोशी जे आहेत ते मला खूप आवडतात आणि तो त्यांना खूप त्रास देतो की नाही मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे. आणि मी लिटरली निखिल तू का असं वागतोस, तू असं नाही वागलं पाहिजे, तू तुला का ते कॅरेक्टर आहे. पण ते मला खूप असं रिअल वाटायचं की अरे नको बिचाऱ्यांसोबत नको असं वागू, ते किती छान आहेत, असं नको करत जाऊ तू. ते माझ्या ऑफिसमध्ये आम्ही कसा आहे तुझा नवरा म्हटलं तो ऍक्च्युअली तसा नाहीये, ते कॅरेक्टर आहे. म्हणजे त्यांना असं रिअल वाटतं तो खरंच असा आहे का ग, नाही. पण मला असं वाटतं की हे कधी कधी खूप वाटतं की हेच खरं तर काय म्हणतात ते खूप रिअल वाटतं. मयुरीचा हात साधेपणा खरं तर निखिलला खूप आवडत असावा, कारण की इतकं, कारण की आपल्या नवऱ्याविषयी हे सगळं जेव्हा ती माझी पहिली प्रेक्षक आहे. हा, ती माझी पहिली प्रेक्षक अशासाठी, माझी आई आणि मयुरी ह्या दोन माझ्या हक्काचे प्रेक्षक आहेत. म्हणजे मला कळतं की मी कुठे विनोदी काम करतोय आणि ते जर मी टेलिव्हिजनवर बघतोय घरी आणि यांचा लाफ्टर आला तर समजून जायचं की हा बाबा आपलं कॉमन ऑडियन्स सुद्धा हसणार, पंच वाजला आपला. त्याच्यानंतर ह्यांना जेव्हा राग येतो माझ्या काही खलनायकी भूमिकांचा, चला आपलं काम पोचलं असं. माझी आई तर ह्याच्या अजून हिच्या वर्तन आहे की ती हे जरा ओव्हर केलंस तू असं इथपर्यंत ती मला खूप छान सजेशन देते ती. त्यामुळे माझी ती प्रेक्षक आहे पहिली. इवन मला एक हसी मजाक करत छान मिळून मिसळून सेटवर सुद्धा, घरात सुद्धा, मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा अशी राहण्याची मला एक सवय. त्यामुळे ह्या सगळ्यांना कुठेतरी एंटरटेन करत खऱ्या आयुष्यात सुद्धा मी असाच असतो. त्यामुळे मी कुठेतरी काहीतरी छान, जसं ती मगाशी म्हणाली की सरकॅझम मध्ये पण बोलतो, सरकॅझम असो किंवा इतर काही माझे पंचेस असो विनोदी इतर वेळेचे, ते सुद्धा हे एन्जॉय करतात. तर ते ऐकणारा माझा पहिला प्रेक्षक मयुरी आहे. क्या बात आहे. पण मयुरी पण कधी कधी मला नाही समजत, ते खूप असे डोक्याचे वर असतात, ते मला कधी नाही कळत. पण मयुरी यातली एक दुसरी बाजू म्हणजे जेव्हा त्याचं कौतुक होतं तेव्हाची रिएक्शन मला ऐकायची, कारण की एका अभिनेत्याची बायको आणि जेव्हा कौतुक होतं, आपल्या नवऱ्याला लोक ओळखतात, तेव्हाची भावना. मला कधी कधी ना मी असं लांबून, आम्ही सोबत जरी असेल ना, कधी कधी त्याचे फोटो वगैरे काढतात, तर कधी कधी मी अशी लांब उभी असते, तर तेव्हा कोणी मला मला माहिती का हा कोण आहे, तो नाही का तो, हा मला माहिती आहे खूप छान काम करतो, तर मग मी मुद्दाम हो का छान काम करतो का. सो मी मुद्दामून नाही दाखवत की मी त्याची वाईफ आहे म्हणून, बट मला खूप छान वाटतं ते की त्याचे छान कौतुक करताय. हा, किंवा कोणाकोणाला माहित नाहीये तर ते मलाच विचारतात माहिती का तुम्हाला तो असा काम करतो. मला खूप आवडतं की त्याच्याबद्दल छान बोलतात किंवा काय, मला खूप बरं वाटतं ते. अर्थात आणि मी जितक्या खलनायकी भूमिका केल्या त्याच्यापेक्षा जास्त सकारात्मक भूमिका पण केल्या. त्यामुळे चॅलेंज मधली सावरकरांची भूमिका असो, गरजा महाराष्ट्र मधली शिवाजी महाराजांची भूमिका असो, फर्जन फत्ते शिकस्त मधली किसना असो, ह्या सगळ्या भूमिका अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या आहेत. म्हणजे चॅलेंज नाटक करत असताना मी सावरकरांची भूमिका करतो, त्या भूमिकेच्या पाया पडणारे लोक आहेत, अक्षरशः 5-5 हजाराची पाकिटं हातात देणारे, शुभेच्छा आशीर्वाद म्हणून देणाऱ्या फॅन्स पण तिने स्वतः. आणि मी लिटरली ते कमीत कमी 15-20 वेळेस बघितलं चॅलेंज नाटक, आणि मी रडायची आणि मी जायची. तो किती वेळ, म्हटलं नाही मला यायचंय, कारण की ते खूप छान केलं होतं, म्हणजे दिग्पाल दादाने खूप छान केलं होतं ते. आणि प्रेक्षकांनी पण बघितलं असणार, पण त्याच्यात निखिल नव्हता दिसत, तो सावरकरच दिसायचे ते. खरं. आणि खूप छान होतं त्याच्यामध्ये, त्याचं जे सगळी वाक्य, सगळी डायलॉग खूप अवघड असतात ते, कारण की तो घरी येऊन जेव्हा स्क्रिप्ट वाचायचा ना,
तर मी जरी घेतले ना तर म्हटलं इम्पॉसिबल. पण ते खूप अवघड असायची. नाही अगदीच, म्हणजे मला असं वाटतं की निखिलचा प्रवास खूप मोठा आहे. त्याने खूप शून्यातनं विश्व निर्माण केलंय. निखिल, या सगळ्या भूमिकांचा तो उल्लेख केला. दिग्पाल सोबतची पण तुझी साथ खूप मोठी आहे. अनेक त्याच्या प्रोजेक्टमध्ये तू काम केलंय. किसनाची भूमिका आपण कोणीच विसरू शकत नाही. पण या सगळ्यामध्ये मला फुलवंती मधली भूमिका खूप चॅलेंजिंग वाटते. खऱ्या अर्थानं ती वेगळी वाटते आणि मला त्या भूमिकेविषयी पण तुझ्याशी थोडं ऐकायला आवडेल. आणि जेव्हा आपण म्हणजे काय म्हणतात, जेव्हा त्याला त्या भूमिकेमध्ये तू पाहिलंस तेव्हा मला त्या भूमिकेचा प्रवास मला दोघांकडनं ऐकायचा आहे. कारण की खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की कुणीच विसरू शकत नाही ती भूमिका. आणि तो अनएक्सपेक्टेड रोल होता. त्या भूमिकेत तू असशील हे कोणीच इमॅजिन नव्हतं केलं. याचं संपूर्ण श्रेय माझ्या दिग्दर्शिकेला स्नेहल तरडे आणि माझा मित्र प्रवीण तरडे, रमेश परदेशी, ह्या सगळ्या माझ्या मित्रांना याचं श्रेय जातं. कारण त्यांनी माझा त्या भूमिकेसाठी विचार केला. दुसरं श्रेय जातं माझी निर्माती प्राजक्ता माळी, जी माझी बालमैत्रीणच आहे. त्यामुळे त्यांनी ह्या भूमिकेसाठी माझा विचार केला यातच खूप मोठा माझ्यासाठी भाग आहे. कारण हा कलाकार ही भूमिका साकारू शकेल. म्हणजे जसं आपल्याकडे काय होतं की खलनायकी भूमिका सातत्याने त्याच भूमिका ऑफर केल्या जातात, तर ते मला नाही आवडत. पोटेन्शियल असलेला कलाकार जेव्हा तुम्हाला एक खलनायकी भूमिका वाजवून दाखवतो, तर तुम्ही त्याला त्याच एका साच्यात बांधून ठेवू नका, असं माझं मत आहे. पण मग मला सिनेमांमधून व्हेरिएशन द्यायला वाव मिळतो आणि अशा भूमिकांमधून ते चॅलेंजिंग पण असतात, जे मी स्वीकारतो चॅलेंज. म्हणूनच बायजा हे जे काही कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आलं, की आमचे आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, त्यांची कथा, त्या कथेतलं हे एक कॅरेक्टर बायजा खूप जवळचा मित्र, सखा, मैत्रीण म्हणू, मित्र म्हणू, गायक, वादक, नर्तक असे असलेलं हे कॅरेक्टर, त्या फुलवंतीच्या जवळचं हे कॅरेक्टर. तर खूप मजा आली हे कॅरेक्टर प्ले करताना. खूप चॅलेंजिंग होतं. आणि मला शूटिंगच्या एक 10 दिवस आधी कॉल आला असेल की असं असं कॅरेक्टर तुला प्ले करायचं आहे, या तारखा आहेत. आणि डायरेक्ट शूटिंगला गेलो. माझं असं काही त्या भूमिकेवरचा अभ्यास किंवा मी एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेतलं नाही, असलं वगैरे काही मला ते जमतही नाही. मी शूटिंगला गेलो, सेटवर गेलो, ते सगळे वेशभूषा, मेकअप, ह्या सगळ्या गोष्टी परिधान केल्यानंतर जी वाक्य मिळाली त्या वाक्यांमध्ये मी जो काही तुम्हाला परफॉर्मन्स दिसतोय सिनेमातला तो सादर केला. त्यात काहीच नाही, ते येतं आणि ते करून घेतात. नटराज आणि माझे गुरु माझ्याकडनं करून घेतात थोडक्यात. जे झालं ते अद्भुत झालं. मयुरी? हो, अद्भुतच झालं ते. कारण की प्रीमियरला मला म्हणजे त्याने मला फक्त फोटो दाखवले होते, अगं असं असं कॅरेक्टर आहे. म्हटलं ओके ठीक आहे. प्रीमियरला मग तो मला बोलला, कारण की समर्थ खूप लहान होता, त्याच्यामुळे तो मला म्हणला की नाही मी एकटाच जातो. म्हटलं ठीक आहे. आम्ही तिसऱ्या दिवशी समर्थला घेऊन गेलो होतो पिक्चर बघायला. समर्थ अगदी तान्हा, मी त्याला घेऊन गेली होती. म्हटलं बघायचं, आणि एंट्री मध्येच आहे, सॉन्ग मध्येच त्याची जी एंट्री आहे. आणि मला की किती छान दिसतोयस तू. तो दिसतो खूप छान, अगदी गोड दिसलाय तो. आणि त्याच्यात त्याचा डान्स वगैरे, त्याच्या प्रत्येक मूव्स किंवा त्याचा डायलॉग किंवा कुठेही असं वल्गर नाही वाटलंय. ते खूप छान आणि नाजूक आणि नजाकत आहे ते. सो ते हा, म्हणजे हे विशेष याचं श्रेय की आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की तमाशातला नाचा आणि या फुलवंतीच्या फडातला तो तिचा बायजा ह्याच्यात खूप तफावत आहे. तर ते तुला जमलं तर तो बायजा हिट. खूप छान वाटलाय तो. आणि तो निखिल नाहीच वाटत की तो निखिल आहे म्हणून, पण तो खूप छान केलाय त्याने. म्हणजे चॅलेंज म्हणजे सावरकर आणि नुसतं कॅरेक्टरचं चॅलेंज नसतं निलेश. मी या निमित्ताने सांगतो की शूटिंगच्या ज्या 10 दिवस आधी आम्हाला जेव्हा सांगितलं गेलं की ह्या तारखा आहेत, तर एक माणूस म्हणून सुद्धा किती चॅलेंजिंग असतात गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडत असतात. 10 दिवस आधी माझ्या घरात माझा धाकटा चुलत भाऊ गेला होता, माझा काका गेला होता.
हे सगळं घडत असताना आम्ही गेली 10-12 वर्ष मुलासाठीचे प्रयत्न करत होतो आणि IVF, IUI ह्या सगळ्या ट्रीटमेंट आणि ह्या पद्धतीने आम्ही ते प्रयत्न करून झाले होते आणि त्यातला एक शेवटचा प्रयत्न आमचा फेल गेला होता. 10-12 लाख रुपये त्याच्यात खर्चही झाला होता. त्या क्षणी मयुरी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला साथ देऊ का मी जाऊन एक वेगळं चॅलेंजिंग माझ्या आयुष्यातलं माझ्या करिअरमधलं काहीतरी एक वेगळं कॅरेक्टर प्ले करायला मिळतंय हे करायला जाऊ का काय, हे सगळं इतकं वैयक्तिक आयुष्यात सुद्धा घडत होतं. तरी त्याच्यात 10 दिवस थोडासा वेळ मिळाला म्हणून तिला मला थोडंसं सावरायला वेळ गेला. बाकी घरच्या गोष्टी आई बाबांनी घरातल्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या त्यांनी सावरल्या. हे घडतंय नाही घडतंय की दुसऱ्या शेड्यूलला जेव्हा मी परत शूटिंगला गेलो, पहिलं शेड्यूल आमचं पार पडलं, पावसामुळे थांबलं, अनेक गोष्टी त्याला सुद्धा कुठेतरी विघ्न आले. दुसऱ्या शेड्यूलच्या वेळेस मी ऍडमिट होतो. मला प्रचंड ताप, सर्दी, खोकला आणि भयंकर व्हायरल इन्फेक्शन असं इतकं यांनी मी ऍडमिट होतो. सलाईन लावलं होतं आणि माझी शूटिंगची डेट होती. मी डॉक्टरला सांगितलं मला पाहिजे तेवढी इंजेक्शन द्या, मला जायचं शूटिंगची तारीख आहे माझी, ती तारीख नाही मी हलवू शकत. मी ते सलाईन काढलं, रेडी झालो आणि शूटिंगला गेलो. क्या बात आहे. आणि शूटिंगला जाऊन जी चाल कशी मोरवानी डौलदार ग ह्या गाण्याचा परफॉर्मन्स मी त्या अवस्थेत केलेला आहे. पण तो खूप आजारी होता आणि मी नाचलोय म्हणजे शरीरात त्राण नसताना सुद्धा मी जेवढं काही नाचू शकलोय ते मी केलंय परफॉर्म. खरंय. आणि मला असं वाटतं हे वाक्य जरी गाण्यातलं कानावरती आलं की तुझी चाल आठवते, ते इतकं सुंदर झालंय आणि मला असं वाटतं ते कुठेतरी घडवून आणलं, ते तुझ्यातली ती जिद्द होती. मयुरी, या निमित्ताने एक थोडं तुला मागे नेईन की प्रत्येक, आता अर्थात तू त्याला आधीपासून ओळखतेस, पण त्याला पडद्यावरती जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तो दिवस आठवतोय का तुला, की पहिल्यांदा त्याला पडद्यावरती पाहिलं, छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर? मला पहिले माहित नव्हतं की हा ऍक्टर आहे, पण जेव्हा मी त्याला भेटली त्याच्यानंतर तो तिथे मी चालू होते तेव्हा माझी मम्मी फॅन, म्हणजे त्यांना खूप की नाही म्हणजे विकी किंवा आशिष तेव्हा तो असायचा तर खूप मम्मी अरे नाही खूप छान आहे छान आहे. तर मी जस्ट असं म्हटलं कोण आहे हा आशिष. सो तेव्हा त्याचं कॅरेक्टर तर तेव्हा रात्री झी वरती काहीतरी 9:30चा स्लॉट होता ना, 9:30 का 8:30ला ते सिरियल झालं तेव्हा मी फक्त बघितलं तर हा मंजिरीचं घर जाळतो तर तो सीन मी त्याचा पहिल्यांदा तो सीन बघितला. मग त्याच्यानंतर मी तू तिथे मी कंटिन्यू बघत गेली आणि मग त्याचं पहिलं नाटक शेवगाच्या शेंगापासून मी सुरुवात केली. शेवगाच्या शेंगा इट वॉज फर्स्ट. हो म्हणजे ही शेवगाच्या शेंगाला बॅकस्टेज सुद्धा करायला लागली हळूहळू इतक्यांदा तिने ते नाटक पाहिलं होतं. क्या बात आहे. पण निखिल, जसं मी तिला विचारलं की पहिल्यांदा कुठली भूमिका त्याची लक्षात राहणारी आहे, तसं तुझ्यासाठी तिनं दिलेली एखादी रिॲक्शन जी तुझ्यासाठी फार महत्वाची होती की अरे, कारण शेवटी तू जसं म्हणाला की ती पहिली प्रेक्षक आहे, सो तिनं त्या प्रेक्षकाची दाद तुझ्या घरच्या हक्काच्या नाही म्हणजे तिने माझं काम मालिकांमधलं ते जसं तिने आता उल्लेख केला तिने फार कमी पाहिलं होतं जेव्हा आमची भेट झाली, ओळख झाली. पण एकत्र एन्जॉय करणं किंवा एकत्र शेअर करणं असा प्रसंग आमच्या लग्नानंतरच जास्त करून आला. त्यामुळे तो प्रसंग म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं प्रयोग असो किंवा त्यातलं माझं काम असो किंवा जास्त मला तिची आवडलेली प्रतिक्रिया किंवा तिची रिॲक्शन, तिचे डोळे पाणवलेले होते ती म्हणजे चॅलेंजच्याच प्रयोगानंतर तिचे डबडबलेले डोळे ती बघून पहिल्या प्रयोगाला ती येऊन खूप छान भेटली मला. रडतच होती ती. म्हणजे तो नाटकाचाही प्रभाव असू शकतो आणि मला पाहिल्यानंतरचा तो सुद्धा एक तिचा एक आनंद असू शकतो. मग या सगळ्या दरम्यान अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन मिळणं असो, मग ते आम्ही एकत्र शेअर करणं असो. पुरस्कार घरी आले नाही ती गोष्ट वेगळी.
माझ्या दृष्टीने मी काम केलं, मला आनंद मिळाला, माझ्या घरच्यांना आनंद मिळाला, माझ्या प्रेक्षकांना आनंद मिळाला, यातच मला तो पुरस्कार मिळाला. हा एक खूप मोठा पुरस्कार आहे तुझ्यासोबत. हा, आणि जो कायम स्वरूपी आहे. म्हणजे इव्हन आता बायजाचा उल्लेख अनेक लोक करतात. मला खूप जण येऊन भेटून सांगतात, आमचे निर्माते सांगतात की खूप छान काम केलं. बरं, कुठल्या ना कुठल्या तरी पात्राला काहीतरी कात्री लागते, तसं बायजा पात्राला पण बरीच कात्री लागली आहे सिनेमात, पण जेवढा काही राहिलंय तेवढा सुद्धा लोकांना प्रचंड आवडलेला आहे. पण त्याची कुठल्या पुरस्काराकरता किंवा कुठल्या सोहळ्यामध्ये दखलही घेतली गेली नाही. पात्राची सोडा, माझी दखल, आज मी 24 वर्ष काम करतोय, ही घ्यावी या क्षेत्रातल्या लोकांनी. पण असो, मी करत राहणार आहे. माझ्या पोतडीत अजून खूप काही आहे साठवून ठेवलेलं. आणि नाही तर तोही दिवस येईल जेव्हा, कारण की खरं तर मला असं वाटतं की आता कोणी दखल घ्यावी न घ्यावी हा एक वेगळाच विषय आहे, कारण की त्याच्या मागच्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण मला असं वाटतं की मायबाप रसिक प्रेक्षकांनी गेली 24 वर्ष तुझी दखल घेतलेली आणि म्हणून ते तुझ्यावरती इतकं प्रेम करतायत, भरभरून प्रेम करतायत. आणि मला असं वाटतं की ज्यांना माहिती आहे की निखिल राऊत काय, ते खूप छान छान भूमिका घेऊन तुझ्याकडे येत आहेत आणि हेच खरं समाधान आहे. याच गप्पांसोबत मला आणखी एक प्रश्न विचारायचा ज्याने आपली मुलाखतीची सुरुवात केली, ते म्हणजे अभंग तुकाराम. जसं मी म्हटलं की तुझ्या आयुष्यात स्वामींचा वरदहस्त आहेच, पण म्हणूनच कदाचित अभंग तुकाराम सारखा तुला सिनेमा चालून आलाय. खूप सुंदर सिनेमा झालेला आहे. त्या सिनेमाविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी. अभंग तुकाराम माझ्या खूप जवळच्या मित्राचा सिनेमा आहे. दिग्पाल माझा बालमित्र आहे आणि अचानक एक दिवस त्यांनी मला फोन केला की असं असं अभंग तुकाराम आपल्याला सिनेमा करतोय, तर त्यात तू एक मोरपंतांची भूमिका करशील का? तर मी अशा पद्धतीची भूमिका याआधी केली नव्हती. मी त्याच्याच सिनेमांमध्ये, फर्जंदमध्ये, फत्ते शिकस्तमध्ये किसना हे अतिशय प्रेक्षकांचं आणि माझं स्वतःचं लाडकं पात्र आहे, ते साकारलं होतं. पण मोरपंत म्हणजे शिवाजी महाराजांचे सहकारी, अत्यंत विश्वासू सहकारी. म्हणजे या भूमिकेतून काय शिकायला मिळालं, तर मोरोपंतांची निष्ठा मला या भूमिकेतून शिकायला मिळाली. प्रत्येक भूमिका काहीतरी शिकवून जाते, तसं मोरोपंतांची भूमिका त्यांची कामाप्रती, महाराजांप्रती असलेली निष्ठा मला शिकायला मिळाली. तर अशी एक अत्यंत छोटी भूमिका आहे या सिनेमात, पण महत्वाची भूमिका आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम. खरंय. म्हणजे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची एक अलौकिक भेट, या प्रसंगाचं चित्रण त्या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. माझं स्वतःचं दैवत शिवाजी महाराज आहेत आणि माझं सगळं बालपण पुण्यामध्ये गेलंय, त्यामुळे आळंदी, देहू इथे आमचं जाणं येणं असायचं. त्यामुळे देहूत गेल्यानंतर तुकाराम महाराज, त्यांचे अभंग हे सतत कानावर पडायचं. त्यामुळे ती सुद्धा एक ओढ होती. मी वारकरी कुटुंबातला जरी नसलो तरी माझ्या आईकडचे, माझी आजी वारी करायची, त्यामुळे त्या वारीची ती परंपरा सुद्धा मला जवळून माहिती आहे. त्यामुळे तुकोबरायांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ते सुद्धा त्यांची गाथा बुडवल्यानंतर त्या 13 दिवसांमध्ये जे त्यांच्या आयुष्यात घडत होतं, त्यांच्यामध्ये घडत होतं, त्यांच्यातला तो बदल किंवा समाजातला तो बदल, असं हे चित्रण या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. योगेश सोमण सर अप्रतिम भूमिका त्यांनी साकारली आहे आणि दिग्पाल स्वतः पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहेच आहे. आणि खूप छान असा एक प्रसंग सुद्धा आहे की ज्या प्रसंगात मुघलांनी हल्ला केला होता कीर्तनात तुकोबारायांच्या, तर त्या प्रसंगात मोरोपंत आणि बाजी सर्जेराव जेधे, तर त्यांचं ते स्वतः महाराजांबरोबर होते आणि ते लढले. एक छोटंसं युद्ध पण झालं त्या दरम्यान. अशा त्या सगळ्या प्रसंगांमध्ये मोरोपंतांच्या भूमिकेत मी तुम्हाला पाहायला मिळेल. माझी ही भूमिका सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. अभंग तुकाराम 7 नोव्हेंबरला येतोय. नक्की पहा, कारण आजच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात मुलांना मोबाईल आणि ह्या सगळ्या भौतिक गोष्टी, गरजा खूप महत्वाच्या वाटतात. त्यात तुकाराम महाराजांनी जे काही तत्वज्ञान सांगितलंय, आपली गाथा बुडवल्यानंतर त्या माणसाला काय वाटलं असेल, त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल, अवलीला काय वाटलं असेल. म्हणजे मोबाईलचा चार्जर जरी आपला कुठेतरी मिसप्लेस झाला तरी आपल्याला डिप्रेशन येतं. ही तर त्यांनी आयुष्यभराचा सार लिहून ती गाथा बुडवली, पण ती पोहोचली, आपल्यापर्यंत आली. अप्रतिम असे अभंग
तुकाराम महाराजांचे, अवधूत गांधी आमचा मित्र आहे, त्यांनी संगीतबद्ध केले. क्या बात आहे. पारंपरिक चाली आहेत पण खूप छान. म्हणजे मला असं वाटतं की पब मध्ये आपण कोई कहे कहता रहे ह्या गाण्यावर नाचण्यापेक्षा आपण आम्ही वैकुंठ वासी ह्याच्यावरती नाचणं हे आत्ताच्या, म्हणजे माझा मुलगा समर्थ आज 1.5 वर्षाचा आहे, पण तो जय जय विठोबा रखुमाई हे सगळे अभंग त्याला बोलता येत नाही, पण तो गुणगुणतो, त्याला चाल लक्षात राहते. हे पारंपरिक चालीचं महत्व आहे. ह्या पारंपरिक चालींमधलं एक ताकद आहे. क्या बात. तर अभंग तुकाराम पाहायला विसरू नका. आणि ती एक अनुभूती आहे, ती घ्या, आत्मसात करा. क्या बात आहे, क्या बात. आता थोडी गमतीशीर प्रश्न घेऊया. ते म्हणजे दिवाळी आहे. दिवाळी फराळाशिवाय आणि फटाक्यांशिवाय अपूर्ण आहे. हे 2 फ दिवाळीतले फार महत्वाचे आहेत. तुझ्याकडनं सुरुवात करतो. फराळातला कुठला पदार्थ मयुरीसाठी आहे आणि तो का आहे, आणि फटाक्यातला कुठला फटाका मयुरीसाठी आहे तो का आहे? अच्छा, ओके. फराळातला पदार्थ तर ती शंकरपाळी आहे. शंकरपाळे मला प्रचंड आवडतात. मला मयुरी प्रचंड आवडते. वा, क्या बात आहे. आणि म्हणजे दिवाळी म्हटलं की मस्त एक चहाचा कप, खाली बशी, एक चमचा आणि अशी शंकरपाळे त्याच्यात ठासून त्या याच्यात चहाच्या कपात ओतायचं आणि मस्त चमच्याने त्या शंकरपाळ्या खायचं. ह्यात जी काही मजा आहे ना, त्याचं सुख दुसऱ्या कशात नाही. तर ती शंकरपाळे. आणि फटाका? आणि फटाका म्हणाल तर ती सुतळी बॉम्ब आहे. सुतळी बॉम्ब आहे ती. तो एकदा पेटला की ठांग असं जोरात ब्लास्ट होतो, तसा आहे तो. त्यामुळे शक्यतो मला फटाके आवडतच नाहीत. त्यामुळे सुतळी बॉम्ब ही तिला फक्त उपमा दिली आहे, त्यामुळे ती सुतळी बॉम्ब सुद्धा मला आवडत नाही. मला फटाके वाजवायलाच आवडत नाही. मला नाही आवडत फटाके वाजवायला. तर त्यामुळे ते सुतळी बॉम्ब सुद्धा मी लांब ठेवतो. त्यामुळे तिला ती सुतळी बॉम्बची, तिला सुद्धा ब्लास्ट, ते सुतळी बॉम्ब फुटायच्या आत आम्ही वाद विझवून टाकतो. त्याला जेवायला नाही मिळणार असं. मयुरी, सेम प्रश्न. काय तू सांग. तुला मी त्याला सुरसुरी म्हणू शकते, जी एकदम मोठी असते, अशी जाड, तसा तो छान असं हे करत असतो. तो काय असतो रे, फुलत असतो तो असा, तो सुरसुरी सारखा, फुलभाज्या सारखा का पाऊस? नाही, पाऊस नाही, असं मला नाही सांगता. खूप कॅरेक्टर आहेत ना असं. ते फटाक्यांचा खूप आहे ना असं. तर बॉक्स पण बॉक्स आहे फटाक्यांचा, असं खूप आहे त्याचं वेगवेगळं. आणि फराळ? चकली. चकली सारखं सरळ आहे मी. चकली सारखा चकली सारखा सरळ आहे ना. हे आवडलं, चकली सारखा सरळ आहे. मला वाटतं की हीच त्याचा सारख्याजम काही सरळ आहे तो. पण काय म्हणतात की इतक्या काय म्हणतात की तिला ते कळलेलं आहे, आता तिला कळलेलं आहे की तो चकली सारखा सरळ म्हणजे काय. माझं हे काम, माझा प्रेक्षक नंतर जागा होतो खरं. पण दिवाळी आहे, मला असं वाटतं की ह्या आपल्या नात्यांचं काय म्हणतात की एक मराठी कुटुंब आणि मराठी कपल म्हटलं की आपण कुठलीच मुलाखत उखाण्यांशिवाय ती अपूर्ण असते. तर मला असं वाटतं की मी वेळ देईन तुम्हाला हवं तर, पण उखाणा आज झाला पाहिजे निखिल. या गप्पांनंतर एक गोड उखाणा झाला पाहिजे. मगाशी तुझ्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एक उल्लेख केला होता, दिवाळीच्या फटाक्याची उपमा काय देशील तू निखिलला, कोणता फटाका? तर दिवाळीच्या फटाक्यात तिने मला उपमा दिली सुरसुरी. दिवाळीच्या फटाक्यात तिने मला उपमा दिली सुरसुरी. सुतळी बॉम्ब सारखी ब्लास्ट होते माझी मयुरी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मयुरी. स्वामींच्या कृपेने नवरा मिळाला हौशी, निखिल रावांचं नाव घेते पाडव्याच्या दिवशी. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मुलाखत आता पूर्णत्वास येते. निखिल, स्वामींचा उल्लेख तिने केला. मला असं वाटतं की तुझ्या घरातली एकही भिंत अशी नाहीये, एकही कोपरा असा नाहीये जिथे स्वामींचा वास नाहीये. खूप पॉझिटिव्हिटी आहे घरामध्ये आणि ते आम्ही सुद्धा अनुभवतोय. मला असं वाटतं की तुमच्या जाता जाता मुलाखतीचा शेवट थोडा वेगळा करूया, की आजही आपण बसलोय पण प्रेक्षकांनाही दिसेल ह्या फ्रेममध्ये मागेही स्वामींची मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ती. असं वाटतं की स्वामी बसून पाहतायत सगळं. दोघांच्याही आयुष्यात अध्यात्माचं स्थान किती महत्वाचं आहे आणि स्वामींचं स्थान किती महत्वाचं आहे.
परमोच्च स्थान आहे स्वामींचं. आणि अध्यात्म आहे, मी धार्मिक आहे. खूप देवाचं असं म्हणणं नसतं की खूप पूजा अर्चा करा आणि खूप सगळ्या गोष्टी करत बसा, पण मनापासून तुम्हाला जसा वेळ मिळेल, तुमच्या कामात सुद्धा तुम्ही जसा वेळ मिळेल तुम्हाला, तुम्ही त्याची प्रार्थना केली तर तो देव तुमच्या पाठीशी कायम असतो. आणि स्वामी तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कायमच म्हणत असतात. त्यामुळे ते पावलोपावली कुठल्या ना कुठल्या तरी रूपात आमच्या सोबत असतात. क्या बात आहे. मयुरी? स्वामी तर सोबतच आहे, कारण की मी जेव्हा आमचं लग्नाच्या आधी मी जसं त्याने सांगितलं की मी साईबाबांचं करायची, पण त्याच्यामुळे स्वामी मला भेटले. कारण की जेव्हा तो आला तेव्हा त्याने स्वामीचा अगदी छोटा फोटो माझ्या देवघरामध्ये ठेवला होता. तर मी म्हटलं की ओके ठीक आहे स्वामी आहे, पण मी तर साईबाबांची भक्त होती. पण आता असं आहे की ठीक आहे मी साईबाबांचं खूप करते, पण स्वामींशिवाय मी नाही जगू शकत. म्हणजे स्वामी माझं सगळं काही आहे आणि त्याच्यामुळे स्वामी मला भेटले आणि स्वामींमुळे समर्थ आमच्याकडे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं साई असो किंवा समर्थ असो, ते दोघेही दत्त प्रभूंचे अवतार आहे, ते दोघेही एकच आहे. आणि त्या दोघांचाही कृपा आशीर्वाद तुमच्या संसारावरती कायम राहावा, त्यांची कृपादृष्टी कायम राहावी, ह्याच आमच्याकडनं सदिच्छा आहे. तुम्हाला जे जे हवं ते सगळं मिळो, पण ते मिळताना मला असं वाटतं की नवरा बायको म्हटलं तरी दोघांचं एक काहीतरी स्वप्न असतं, एक नातं असतं, एक जीव असतो. असं कुठलं स्वप्न आहे, आता समर्थही आहे, घरही आहे, पण असं कुठलं आहे निखिल आणि मयुरीचं स्वप्न जे येत्या काळात दोघांना मिळून साकार करायचं आहे आणि आज तो पाडव्याचा संकल्प असेल? म्हणजे माझं एक स्वप्न आहे की म्हणजे आईबाबांसाठी घर तर मी घेतलंय नवीन, आमच्या दोघांसाठी घर घेतलंय, पण आमच्या सगळ्यांसाठी एकत्र असं एक छोटंसं फार्म हाऊस असावं अशी आमची एक इच्छा आहे. अर्थात त्याकरता खूप ओढाताण करत फरफट करत आयुष्याची असं करायचं असं काही हे नाहीये, पण असावं आणि मग आमच्या उतारवयात कधीतरी तिथे जाऊन राहावं, छान एन्जॉय करावं अशी एक इच्छा आहे. सो तेही स्वामींच्या कृपेने होईलच. अगदी अगदी. मला असं वाटतं हे प्रेक्षक जसं ऐकतायत तसं मागे बसून तेही ऐकतायत आणि ते तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे हेही तुझं स्वप्न पूर्ण होईल. मला असं वाटतं की पाडव्याची ही गोड मुलाखत आठवणींनी भरलेली होती, तितकीच किस्स्यांनी भरलेली होती आणि काय म्हणतात कितका ह्युमर सुद्धा तितकाच होता. अशा या गोड मुलाखतीला पूर्ण विराम देताना मला असं वाटतं की निरोप गोड व्हायला हवा आणि तो गोड गळ्याने व्हायला हवा. मला माहिती आहे तुझा आवाज उत्तम आहे, तू गातो उत्तम, तर मला असं वाटतं की पाडव्याच्या निमित्ताने एक सुंदर गाणं झालं पाहिजे. आमच्याकडनं विनंती आहे आणि त्या गोड गळ्याने गोड गाण्याने आजच्या मुलाखतीचा शेवट व्हायला हवा. मी मयुरीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आमची जेव्हा भेट झाली होती तेव्हा थोडेसे रोमॅन्टिक झालं होतं, तेव्हा तिच्यासाठी एक रोमॅन्टिक गाणं गायलं होतं. माझं अत्यंत आवडतं गाणं आहे आणि मराठीतलं खूप सुंदर ते प्रणय गीत आहे, ते मी गातो. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की याशिवाय गोड शेवट नाही. आणि मयुरी आणि निखिल आम्हाला घरी येऊन इतकी सुंदर मुलाखत करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला दिवाळीच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या रसिक माईबापांना सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस निलेश, तुला, तुझ्या संपूर्ण टीमला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्या दोघांकडून सुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.